नमस्कार मंडळी, आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये मी सुदाम जोगले तुमचं सर्वांचं स्वागत करतो। आज आलो आहे मेचकरवाडीला नाईट मॅच खेळण्यासाठी। ते तुम्ही पाहू शकता, मेचकरवाडीला आलो होतो आम्ही नाईट मॅच खेळण्यासाठी। खास वाईफाई ब्रदर्स वाईफाई तर कृपया पहिली धावा तुम्ही तीन घेऊ शकता, दुसरी धावा आजच्या लॉस्ट मध्ये 10 टीम आहेत एकूण। सुद्धा आला आज खेळण्यासाठी। खास ऋतिकला बॉलिंग भेटाय ना माहित नाही मला, अजून कन्फर्म नाही। मागची मॅच घावले त्यांनी, पुढे लावतो मागे लावून ठेवलं। अरे कॅमेऱ्यासाठी गेले ते। तर बालेवाडी संघाचा 12वा प्रतिनिधी उपस्थित झाला। तर दोत्री बी संघाचा 12वा प्रतिनिधी कृपया आपण समालोचन कक्षामध्ये या। तो किती लवतो त्याला आधीच घेतलाय, त्याला आधीच शूट केलाय। तू काय लवतोय? राहुल आलाय मॅच बघण्यासाठी। अरे किरण पण आलाय मॅच बघायला। अक्षय पण आलाय मॅच बघण्यासाठी। हा कसं वाटतं तुला? ग्राउंड बी कसं आहे? चांगलं आहे, नक्कीच पुढे झाला पाहिजे आज आणि नंबर मिळला पाहिजे। थँक्यू। आपण 20 मिनिटं आधी झालं वाटतं, बघ मस्त लागला। अरे युट्यूब वरूनच घे ना डायरेक्ट। चल आम्ही आता गोला खायला आलो। वडापाव तर नाही भेटला, अंडापाव खाऊ शकत नाही। या ओके एखादशी आज 10,000 रुपये द्या, कमी वर पडा का? हा ना वडापाव खाते, नाक्षी दाखव। हा अंडापाव खाते, सॉरी अंडापाव खाते, अंडापाव। आता आम्ही सोडा पिण्यासाठी आलो। खास राहुल आता आमच्यासाठी सोडा घेतोय। अजून पुढे काय? आता त्याच्या हातून ग्लास शिरडे ओजर भरपूर आहे ग्राउंड मध्ये, खूप छान प्रकारे असा आहे। हा थोडा फॉग पण दिसतोय, तो लाईटीचा दिसतोय फॉग। हा नंतर आम्हाला माहित नाही कसं काय बॅटिंग केला आमची। कालुकच्या मॅच आहेत, रात्रीच्या मॅच आहेत ना, त्याच्यामुळे तसं होतं ते। हा ब्लॉक चालू आहे सध्या इकडे आमचा। हा मंडळी आमची आता पहिली बॅटिंग आहे। तुम्ही कशाला असता, या ना तुम्ही पण, असू द्या। गॅदर करतील तत्पूर्वी 2 धावा निश्चितच सुरेश। चांगला चेंडू मारावा लागेल, पंच वाईट आदळलेला चेंडू प्रवीण गोलंदाज सावधरा खाली मान घालून उपस्थित चेंडू गॅदर केला गेला आणि फलंदाजीच्या माध्यमातून मस्त करतोय बाकी बरोबर आहे। रुपयाचं पण
मंडळी आम्ही आता पहिली मॅच जिंकलो आहेत आणि हरता मॅच जिंकलो आहेत. 6 बॉलात 7 रनची गरज असताना सुभाषने चांगली बॉलिंग टाकली आणि मॅच जिंकून दिली आहे. चला आता पुढची अपडेट तुम्हाला नंतर देतो सेकंड मॅचची. तुम्ही खाद्याच काम करा बघतो बाकी काय नाही का. हा गोला भारी इकडून जा. घेतलाय ब्लॉग मध्ये त्याला शूट केलाय. आता वडापाव संपलेले आहेत. वडापाव संपलेले आहे दादा. आता कुठं काय भेटतं माहित नाही. बघूया आता पुढे काय भेटत आहे तर बघूया. खायला भूक लागली आहे. इकडं सर्व मित्रांना अंडापाव खायचे आणि इकडे अंडापाव भेटत आहे. सचिनचा पण आज अंडापाव भेटत खायला. इकडे संपलाय मला काहीच नाही करते. इकडे गोला खायला आलेलो आहे. गेल्या पहिल्या षटकांत दाखल विचार जर केला गेला तर 19 धाबा दाफलकावरती ओंकार हा गोलंदाजी ट्रॅकवर व्यक्ती पहिलं सांगे कोड्यातला दुसरं षटक घेऊन येतो या आणि बीड संघाचा कर्णधार कृपया आपण संपर्क साधा आयोजकांशी. ओंकार या गोलंदाजाचा पहिला चेंडू पॉइंट रिझन मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. चेंडूवर क्षेत्ररक्षक दूरवर नाही येणार उचल फेक करणार. तत्पूर्वी इथे एक धाव कंप्लीट झाली. दुसरीचा प्रयत्न करत असतो. आज आम्ही स्वर्गीय भास्कर टीम क्वालिफाय झाले. टॉप 4 मध्ये गेले आणि आम्हाला खूप आनंद होत आहे. आता पुढे आम्ही तुम्हाला नक्कीच सेमीफायनलची मॅच दाखवण्याचा प्रयत्न करू. चला मंडळी आता पुढे आपण भेटू. आज आम्ही क्वालिफाय झाले. स्वर्गीय भास्कर टीम क्वालिफाय झाले. टॉप 4 मध्ये गेले. टॉप 4 मध्ये आता आम्ही घरी जायला निघत आहेत. सकाळचे 6 वाजलेत आणि आता टॉप 4 मध्ये गेल्यानंतर खूप आनंद होत आहे आम्हाला सर्वांना. चला आता आम्ही तुम्हाला पुढचं नेक्स्ट ज्या दिवशी आमची सेमीफायनल असेल त्या दिवशी दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. मंडळी तुम्हाला सांगायचं राहिलं सेमीफायनल मॅचचं काय झालं. सेमीफायनल मॅचला आम्हाला उमरोली टीम होती आणि सेमीफायनलची मॅच आम्ही हारलो आहोत आणि आमचा स्वर्गीय भास्कर टीमचा 3रा नंबर आला. आणि आता ही व्हिडिओ इथेच थांबवतो. व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. चला असेच आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये परत भेटू. चला बाय बाय.